सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आज तुम्हाला सांगणार आहे तुमचे जे की कॉन्टॅक्ट नंबर आहेत, समजा चुकून तुमच्याकडे एखादा कॉन्टॅक्ट नंबर डिलीट झाला किंवा सगळे जर कॉन्टॅक्ट नंबर डिलीट झाले असतील तर ते तुम्ही रिकवर कशा पद्धतीतून करू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीतून रिकवर करू शकता, पण तुम्हाला मी पहिली गोष्ट सांगतो, जर तुम्ही परमनंटली जर डिलीट केले असतील तर रिकवर होणार नाही। तर ते मोहरसुद्धा सांगतो तुम्हाला परमनंटली डिलीट, आणि तुम्हाला सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये जरी तुम्ही डिलीट केले तरी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहतात। ते कशा पद्धतीतून रिकवर तुम्ही करू शकता ते तुम्हाला मी सांगतो, फक्त विदाऊट स्किप करता पहा, कारण की इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। कारण की कसं आहे, समजा अचानक समजा तुमचे जर जे की कॉन्टॅक्टचे नंबर असतात, कोणी समजा लहान मुलाने फोन घेतला आणि अचानक सगळे डिलीट केले किंवा तुमच्या हातून एखादा नंबर डिलीट झाला आणि आता तुम्हाला तो गरजेचा आहे आणि तो नंबर तुम्हाला हवा आहे, तर कशा पद्धतीतून तुम्ही रिकवर करू शकता ते तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात आधी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, कारण की मराठीमध्ये अँड्रॉइडच्या जे काही टिप्स असतात त्या ट्रिक्स अँड टिप्स त्या कोणीसुद्धा तुम्हाला देत नसते, तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगतो मी सगळे तुम्हाला अँड्रॉइडचे टिप्स ते सगळ्याचे व्हिडिओ मी अपलोड करत असतो। आणि तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, कारण की तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो हे जी काही मी ट्रिक सांगणार आहे ती सॅमसंगच्या फोनमध्ये मी ट्राय केली आहे, बाकी कुठल्या फोनमध्ये अजून मी ट्राय केलेली नाही। तर तेव्हासुद्धा मी तुम्हाला सांगतो, जरी मला माहिती आहे की सॅमसंग सोडला तर ओप्पो, विवो, रेडमी, रिअलमी म्हणा या फोनमध्ये सुद्धा हे सेटिंग आहे, ते सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला ते करावं लागणार आहे। ते कशा पद्धतीतून करायचे ते सुद्धा मी त्याच्यावर तुम्हाला सांगतो। तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये सांगा, त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ आणणार आहे। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर तुमचा सॅमसंगचा फोन असेल तर तुम्हाला सांगतो तुमच्या फोनमध्ये एक सिक्रेट म्हणजे असं सेटिंग असते, त्या सेटिंगच्या मध्ये तिथून तुम्ही जर डिलीट केलेले जे की नंबर्स आहेत ते तुम्ही रिकवर करू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, तुमच्या फोनमध्ये कॉन्टॅक्ट्स बघू शकता अशा पद्धतीचं असते, ते ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर इथे बघू शकता जे की रोहित सवाश, जे की माझा नंबर आहे, शुभम पाटील यांचे सगळे माझे इथे असे नंबर्स आहेत बघू शकता। समजा आपल्याला यातील डिलीट करायचं, जसं की समजा आता आपल्याला हा डिलीट करायचा आहे तर हा सिलेक्ट करून अशा पद्धती हा नंबर हा अशा पद्धतीने आपण सिलेक्ट केले बघू शकता। एक 5 नंबर आपण सिलेक्ट केले आणि इथून अशा पद्धतीतून डिलीट केले बघू शकता, जे की आहेत ते डिलीट झाले। आता हे आपल्याला रिकवर करायचे, तर कशा पद्धतीतून तुम्ही रिकवर करू शकता, जसं की बघू शकता इथे कुठेही सेटिंग नाही की रिकवर करू शकता। तर तुम्हाला सांगतो इथे एक सेटिंग आहे, बऱ्याचशा जणांना माहिती नसतं, खूप या एक सेटिंग आहे। तुम्हाला इथे 3 लाईन्सवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे बघू शकता जे की डिलीटचा आयकॉन आहे त्यावर क्लिक करून घ्या। समजा जर तुम्ही इथून परमनंटली अशा पद्धतीतून जर डिलीट केले, सगळे सिलेक्ट करून जर डिलीट केले, तर तुम्हाला सांगतो तुमचे जे की नंबर्स कॉन्टॅक्टचे नंबर्स आहेत ते कधीसुद्धा तुम्ही रिकवर करू शकणार नाही। अशा पद्धतीतून तुम्ही रिकवर करू शकता। इथे तुमचे सगळे नंबर्स आहेत ते सेव्ह आहेत, तुम्ही फक्त इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहेत सगळे जे की नंबर्स आहेत, आणि त्यानंतर रिस्टोअर्स ऑलवर क्लिक करा। जे की सगळे तुमचे कॉन्टॅक्ट्स नंबर आहेत ते बघू शकता रिस्टोअर्स झाले बघू शकता। इथे जे 5 नंबर्स होते, जे पहिले 5 नंबर्स जे की आलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने फक्त 3 लाईन्सवर क्लिक करायचा आणि इथून अशा पद्धतीने क्लिक करून इथे तुमचे सगळे नंबर डिलीट झाले असतील सिलेक्ट ऑल करा आणि जे की रिस्टोअर्स ऑल करा तुम्ही, त्यानंतर सगळे तुमचे जे नंबर्स आहेत ते तुमच्या मोबाईलमध्ये येतील। पण जर तुम्ही डायरेक्ट येथून जर डिलीट केले असतील तर तुम्हाला सांगतो तुमचे नंबर जे की आहेत ते रिकवर होणार नाहीत, तुम्हाला त्यांच्याकडूनच नंबर घ्यावे लागणार आहेत, नंतर ते सेव्ह करावे लागणार। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला सांगतो इथून तुम्ही डिलीट केलेले नसतील तर तुम्हाला रिकवर करता येणार आहेत। आता समजा तुमचा ओप्पो म्हणा, विवो, रिअलमी फोन असेल तर तुम्हाला मी सांगतो ते करायचं आहे। सगळ्यात पहिले तर जी की कॉन्टॅक्ट ही जी की आहे त्याच्यावर प्रेस करून द्या, जी की तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे अशा पद्धतीने प्रेस करा आणि काय करायचं ॲप इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे। आणि जो की आत्ता तुम्हाला मी एक ऑप्शन जो दावला तुम्हाला मी सांगतो, जे की बघू शकता हा जो ऑप्शन आहे हे बघू शकता पेलिंग जी की आहे हे तुम्हाला ऑप्शन सेटिंगमध्ये इथे भेटणार आहे। इथे खाली इथे असू शकतो किंवा वर आधीमध्ये कुठेसुद्धा असू शकतो, त्याच्यावर मी ऑलरेडी दुसरा एक व्हिडिओ आणेन जर तुम्हाला हवा असेल, तिथून तुम्ही तुमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते तुम्ही रिकवर करू शकता। अशा पद्धतीतून तुम्हाला सांगतो रिकवर तुम्ही कॉन्टॅक्ट्स जे की नंबर्स आहेत ते करू शकता। आणि बाकीच्या फोनचं कसं आहे की अजून सध्या माझ्याकडे सॅमसंगचा फोन असल्यामुळे मला माहिती आहे, रेडमीच्या फोनमध्ये मला वाटतं सेटिंगमध्येच रेडमीच्या आहे, त्यामुळे तुम्ही त्यावर पाहू शकता। तर आहे होत आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, त्यामुळे हा तुम्ही शेअर नक्की करा तुमच्या मित्राला किंवा व्हॉट्सअपला नक्की शेअर करू शकता। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।